प्रतीक्षा's कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल पनीर मसाला। तर चला बघूया। आपल्याला एका भांड्यामध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये तेजपत्ता, मिरची, दालचिनी, वेलची टाकून छान परतून घ्यायचं आहे। मग त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे आणि लालसर रंग येईपर्यंत कांदा छान परतून घ्यायचा आहे। आता आपल्याला आलं लसूण पेस्ट टाकायची आहे आणि पुन्हा छान परतून घ्यायचं आहे। मग आपल्याला टोमॅटो टाकायचे आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला हळद, काश्मीरी मिरची पावडर, घरगुती मसाला आणि सब्जी मसाला टाकायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण पाणी टाकणार आहोत आणि चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। 5 मिनिट झाकण ठेवायचं आहे। मग आपल्याला पनीर फ्राय करून घ्यायचं आहे। एका कढईमध्ये तेल गरम करून पनीर टाकायचं आहे आणि छान टॉस करून घ्यायचं आहे। थोडा रंग बदलेपर्यंत पनीर आपल्याला छान तळून घ्यायचं आहे आणि तयार ग्रेव्हीमध्ये आपल्याला ते तळलेले पनीर टाकायचे आहेत आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे। पुन्हा छान परतून घ्यायचं आहे। आता मी BLG ची कसुरी मेथी टाकणार आहे। तुमच्याकडे असेल तर टाका, नाहीतर तुम्ही स्किप करू शकता। ढाबा स्टाईल पनीर मसाला खाण्यासाठी तयार आहे। माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।